घरामध्ये रांगोळी बियाची काढल्या जाती, लाख्या बियाच्या बनवल्या जातात, गणपती बियाचा बनवल्या जातो. आणि आता त्यांना लाखी बांधायला लागल्यापासून माग रक्षाबंधनला महिनाभर लोक लाख्या बांधायला येऊ लागले. त्या बियाच्या लाखीचं असं वैशिष्ट्य दिलं म्या, आपल्या बहिणीनं आपल्याला 500 रुपयाची लाखी बांधली तरी हातात ठेवतो, कुठंतरी फेकूनच देतो. पण ते 4-5 जातीचं बी घ्यायचं, 10-12 जात आपल्याला जशी बनवते तशी त्याची लाखी बनवायची, ती बहिणीनं भावाच्या हातात बांधायची, ते हातात ठेवायची, तर ठेवायची, ते बी कुठंतरी मातीत रुजवायचं. त्या बियाचं आयुष्य वाढेल तसं लाखी बांधणाराचं सुद्धा आयुष्य वाढेल, त्या बियाचा येल वाढेल तसं लाखी बांधणाराचा सुद्धा येल वाढेल. ही संकल्पना करून मी आता बऱ्याच गावांमध्ये, मी शाळेमध्ये, आता शाळेची तर कधी पायरी नाही गेल, पण आता मोठमोठ्या कॉलेजवर जाते. मग हे मी सुद्धा मुलींना हे सांगते. आणि मला तर नाही शाळा शिकता आली, पण मी कॉलेजच्या मुलांना सांगते, तुम्ही नुसतं पुस्तकाचं ज्ञान घेऊ नका, तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घ्या, ह्या काळ्या मातीचं सुद्धा ज्ञान घ्या. आजकाल सगळे पैशा मागं लागले, मोठमोठ्या नोकऱ्या वागतात नाही का, आणि नोकरी आपण नुसता पैसाच कमवून पैसा खाऊ का? नाही खाणार. जोपर्यंत गावठी खाणं होतं तोपर्यंत ह्या रूम मध्ये जर एखादी मुलगी डिलिव्हरी झाली ना, भीतीच्या त्या बाजूला माहिती होत नव्हतं. आणि आता मला ह्या मुलांचं खूप कौतुक वाटलं, कुठलीच इंजेक्शन नाही, कुठलं काही नाही. नाहीतर आता आहेत पहिल्या महिन्यापासून दवाखाना, गोळ्या, औषधं, काम नका करू, वजन नका उचलू, तरी तिचं शिथिल. आणि शिथिल झालंय की हॉस्पिटलमध्ये तर बाळ गेलं दुसरी कटी व्हायला काचात, का तर त्याचं वजन कमी येते, बाळ एका हॉस्पिटल दवाखान्यात आणि आई एका दवाखान्यात. मग हे का होऊ लागलं व का घडू लागलं? प्रत्येक क्षेत्रात काम करता याच्यात का कोणी विचार करीत नाही? ही काळी माता, काळी आई आपली अन्न देती माता आहे, तुमची आमची सगळ्यांची माता आहे ती. तिच्यावर किती विषारी औषधं देतात, किती विषारी खत देतात, वरून तणनाशक मारतात. तणनाशकाने जिवंत गवत मरत आणि आपला पण तो जीव आहे ना. मग ते पाणी, त्याच्यावरून पाणी सोडायचं, ते पाणी आपल्या विहिरीत जातं, आपल्या नदीत जातं, ते पाणी आपण पितो. मग हे कशाने आजार वाढले? आणि फुकट या सरकारांनी बाटल्या काढल्या त्या विसलेल्या होत्या का पहिल्या? मग आपण इथून पुढं प्रत्येक क्षेत्रात काम करतात. मला ह्या कामामध्ये पहिला विरुद्ध घरातून झाला, दुसरा बचत गटातून, कंपनीवाल्यांकडून, दुकानवाल्याकडून, कृषी सेवकांनी मोठा विरोध केला हो.